हे पांढरं गुलाब आहे, त्याला कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत, छान अशा. आता आहे पिंक कलरचं गुलाब, मिनीचर गुलाब आहे, त्याला पण छान असे सुंदर फुलं लागलेले आहेत. हे आबोली कलरचं गुलाब आहे, आता याच्या कळ्या किती सुंदर अशा मोठ्या झालेल्या आहेत, छान. हे आबोली कलरचं गुलाब आहे. आता भरपूर याच्या कळ्या अशा सुंदर मोठ्या व्हायला लागल्यात, छान. हे गंधराज लिंबू आहे, आता लिंबूची साईज छान अशी सुंदर मोठी व्हायला लागलेली आहे. शेगुच्छानी लिंबू आहे, त्याला छान असे लिंबूची साईज मोठी व्हायला लागलेली आहे. आता फुलं छान, याला फुलं पण आहेत आणि लिंबू पण तयार झालेले आहेत. गंधराज लिंबू आहे हे. जास्वंदाचं फूल किती सुंदर असं आलेलं आहे, कळ्या पण आहेत छान अशा. तर आपल्याकडं मिरचीचं झाड आहे, त्याला मिरच्या अशा भरपूर लागलेल्या आहेत. त्याच्या आपण मिरच्या तोडून घेऊया. मोठ्या झालेल्या आहेत, निब्बर झालेल्या आहेत मिरच्या, त्याच्यामुळं तोडून घेतल्या म्हणजे दुसऱ्या अजून मिरच्या कळ्या लागलेल्या आहेत, त्या मिरच्या मोठ्या होत्या. त्याच्यामुळं हे आता मोठ्या झालेल्या मिरच्या अशा तोडून निब्बर झालेल्या आहेत, त्या तोडून घ्यायच्या. छान असं मोठं झाड आहे मिरचीचं, मिरच्या पण भरपूर लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे याच्या मिरच्या तोडून घेऊया. मिरचीची साईज पण छान अशी मोठी आहे आणि तिखट आणि चवदार मिरची आहे, छान. याला दोन प्रकारच्या मिरच्या लागतात, एक वरती लागते आणि एक खाली मिरची लागते. अशी एक काळी भोर मिरची आहे आणि एक हिरवी मिरची आहे. दोन झाडं आहेत मिरचीची, हे काळ्या मिरचीचं आहे आणि ही हिरव्या मिरचीचं आहे. दोन मिरचीची झाडं आहेत. एक खूपच तिखट मिरची आहे, हे खूपच तिखट मिरची आहे, ही तिखट जास्त नाही आहे. ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत, एवढ्या मिरच्या निघलेल्या आहेत आपल्या. त्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत. तर ब्रह्मकमळच्या कळ्या अशा मोठ्या झालेल्या आहेत, दोन कळ्या आहेत त्या मोठ्या झालेल्या आहेत. तर जास्वंदाचं फूल किती सुंदर असं छान मोठं झालेलं आहे, किती मोठं, साईज किती मोठी आहे जास्वंदाच्या फुलाची, छान. कलर पण छान आहे त्याचा. इथं आपल्याकडं कारल्याचा वेल आहे, कारल्याच्या वेलाला छान असे कारले लागलेले आहेत, आपण ते कारले तोडून घेऊया. तर आपण झाडाची कारले तोडून घेतलेले आहेत, 4 कारले निघलेत, छान छान मस्त कारली आहेत सुंदर असे. हे आपल्याकडं जास्वंदाचं झाड आहे, कटिंगपासून तयार केलेलं. आता हे छोट्या ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधून काढून आपल्याला ह्या कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे. ते आपण हे झाड कुंडीमधून, हे याच्यामधून बॉटलमध्ये आहे, त्याच्यामधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आपण हे झाड काढून घेतलेलं आहे, हे बॉटलमध्ये होतं. छान असं सुंदर झाड आहे, मस्त मुळ्या पण आहेत भरपूर छान अशा. सुंदर कटिंगपासून तयार झालेलं झाड आहे. ही बॉटलमधली माती आहे. आता याच्यामध्ये हे आपण दुसरी माती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला झाड लावायला छान अशी माती तयार होईल. तर ह्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट टाकूया आपण. हे वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे, ते आता आपण ह्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट टाकून छान असं मिक्स करून तर आपण हे कुंडीमध्ये माती भरून आता छान असं झाड लावून घेऊया आपलं. आता माती आपली मिक्स झालेली आहे, आता आपण ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये भरून घेऊया. तर हे कुंडीमध्ये माती आपण भरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता झाड लावून घेऊया आपण आता. तर हे झाड आपलं लावून तयार झालेलं आहे, छान असं सुंदर. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.